पनीर मोमोज बनवणार आहे मी, व्हेज मोमोज। त्याआधी सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पनीर घ्यायचे आपण। बघा, पनीर पण मस्त मी क्रश करून घेतलेले आहे, छान ग्रेट करून घ्यायचं, नाहीतर ऑनियन टाकलाय, कॅप्सिकम घेतली, गार्लिक घेतली, कॅबेज घेतली, कॉलीफ्लावर, कॉरिएंडर लीव्स आणि करी लीव्स। हे छान व्हेजेस आपल्याला जे व्हेजेस आवडतील, जे अवेलेबल असतील ते सर्व टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर सर्व व्हेजेस आपल्याला आता काही मसाले पण ॲड करून घेऊ। त्यामध्ये आपण रेड चिली पावडर, सॉल्ट, टर्मरिक पावडर, क्युमिन सीड्स घेतले थोडेसे आणि सॉसेस पण आपण ॲड करून घेणार आहोत। टोमॅटो सॉस असेल तरच टाका तुम्ही। मी 3 सॉस घेतलेले आहेत, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस, आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं। देन मी शेजवान सॉस पण ॲड करणार आहे, 1 टेबलस्पून, आणि छान प्रकारे आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे छान मिक्स झाल्यानंतर कसं एक वेगळी टेस्ट येते रेसिपीला, खूप छान। त्यामुळे आपल्याकडे जे जे व्हेजेस असतील, तुम्ही याच्यात पण काही व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात। आता मी घेतलेलं आहे मैदा, थोडंसं दूध आणि तेल घेतलेलं आहे थोडंसं, आणि छान मिक्स करायचं। पाणी टाकून आपण मस्त डो बनवून घेणार आहोत आता मोमोजसाठी। रेसिपी खूप छान आहे, इझी आहे। तुम्ही बाहेरचे मोमोज नक्कीच विसरणार, घरी एवढे टेस्टी मोमोज बनवता येतील। तर अशा प्रकारे तुम्ही जर मोमोज बनवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच छान होतील। बघू शकता तुम्ही असे छान। आता मी एक त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। चपातीला आपण जसं वापरतो, गोळे बनवतो तशा प्रकारे मस्तपैकी असे 3 ते 4 गोळे बनवून घ्यायचे। आणि हे बघा, पीठ अशा प्रकारे पीठ आपल्याला हवं आहे, त्यासाठी छान सैल थोडंसं अशा प्रकारे पिठाचा डो तयार आहे। आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि मस्त चपाती, मोठी चपाती लाटून घेणार आहोत। आणि तुमच्याकडे काही वाटी असेल, मस्त बाउल असेल, कशाच्या साहाय्याने तुम्ही छोटे छोटे पुऱ्यांसारखा आकार पाहिजे आपल्याला, ते एकदम इझी होतं, टाईमपास होत नाही। हे बघा, पटकन आपली रेसिपी होते। हे बघा, आणि पुरींच्या साहाय्याने आपण असं जर केलं ना तर आपल्याला स्टफिंगसाठी सुद्धा ते उपयुक्त ठरेलच। हे बघा, दोघं साईडने असं छान आपल्याला स्टफिंग भरू शकतो आपण। एवढा हार्ड नाही आहे, सर्वांनी हार्ड वाटतो हा मोमोजचा आकार, आपल्याला जसं येईल तसं आपण करू शकतो। आणि मस्त गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि स्टीम करून घ्यायचं। स्टीम करताना तेल लावून घ्यायचं त्यांना आपण मस्त, आणि थोडा मसाला स्प्रेड करून घ्यायचा, कॉरिएंडर लीव्स गार्निशसाठी मस्त स्प्रेड करून घ्यायची। बघा, पाण्याला छान बॉईल आला होता तर स्टीम करून घेतलेले आहेत, स्टीम झालेले आहेत आपले मोमोज रेडी। गाईज, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।